बाब्या लगीन लगीन ढिंचॅक 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 ढिंचॅक. सगळं काही सुरळीत चाललं होतं. इतक्यात एक घोळ झाला. दुर्गा मावशीला एक खबर लागली. ही खबर कळताच दुर्गा मावशी पिसाळली. फुलेबाईच्या अंबक्काच्या गौरी बरोबरच्या अर्धवाटाचं लग्न. आई लग्न म्हणजे काय ग? बाळ, लग्न म्हणजे खरं तर दोन जीवांचं गोड मिलन. पण ह्या श्रीमंत धेंडांसाठी नुसताच पोरखेळ. मी हे होऊ देणार नाही. सगळं गाव गप्प राहिलं तरी दुर्गा जिवंत आहे म्हणावं. बघतेस त्या इनामदाराला. चला सुरू करूया मुलीला. गिरगिरे आंतरपाटानं बाब्याला झाकून टाका. अरे थांबा. अर्धवट डोक्याच्या पोराशी लग्न लावून आपल्या पोरीचं म्हातारं करता. काय अर्धवट डोक्याचा मुलगा? हा मान. आता काय करायचं? बघा वेळ आहे हा. काय हो किरकिरे, तुम्हीच तर म्हणाला होता ना मुलगा चांगला विद्वान आहे म्हणून. आम्हाला फसवलं तुम्ही. मारा मारा त्याला. संतप्त वराडानं मांडव पेटवून दिला. बाबे आणि इनामदार कसे बसे पळाले. पण किरकिरे तो मात्र लोकांच्या तावडीत सापडला. लोकांनी त्याला चोपला. इतका चोपला त्यातच त्याचा मृत्यू झाला. लग्न मोडलं म्हणून बिचाऱ्या बाब्याला वेडाचा जबरदस्त झटका आला. इतका जबरदस्त की लोकांनी त्याला वेळाच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तिथेच दवाखान्यात त्यांनी गळफास लावून घेतला. दोनदा. पहिल्यांदा दोर तुटला वजनामुळे. दुसऱ्यांदा मात्र दोर तुटला तो आयुष्याचा.